पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये कोणी स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 2, सेंट्रल विस्टा परिसराचे अलीकडेच काय नाव ठेवण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्तव्य भवन. प्रश्न 3, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे सुरू होईल? तर त्याचं उत्तर आहे हरियाणामध्ये. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 16 ऑगस्ट हा दिवस आयुष्मान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 5, कोणत्या सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 6 पाहूया. खाजगी शाळांच्या शुल्काच्या नियमाबाबतच्या सुधारणा आदेशाला कुठे मंजुरी देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाबमध्ये. पंजाब राज्याची राजधानी आहे चंडीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान व राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. प्रश्न 7, आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एअर इंडिया 2027 ची 16वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 8 पाहूया. भारताचे पहिले उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 9, जुलै 2026 मध्ये भारतीय लष्कराने किती कार्ल गुस्ताफ मार्क 4 रॉकेट लॉन्चरसाठी प्रस्ताव विनंती जारी केली? तर त्याचं उत्तर आहे 450. प्रश्न 10, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे जैनिक सिन्नर यांनी. प्रश्न 11 पाहूया. CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन रेफ्रिजरेंट तंत्रज्ञान कुठे विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 12, 10 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचा उद्देश भारतातील पवित्र वनांचे संवर्धन आणि पुनर्संचयन करणे आहे? तर त्याचं उत्तर आहे आस्था वन संरक्षण योजना. प्रश्न 13 पाहूया. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पुमनी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते लेखक होते. प्रश्न 14, AISHE 2023-24 च्या अहवालानुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरात कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे तमिळनाडू राज्य. प्रश्न 15, केवळ एका तासात 3,61,000 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित कुठे करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 16 पाहूया. फलो उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याला. प्रश्न 17, वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेले शेख अहमद बिन खलिफा अल थानी हे कोणत्या देशाशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे कतार देशाशी संबंधित. प्रश्न 18 पाहूया. लॉस मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे यास्तिका भाटिया. प्रश्न 19, इटलीतील लोनाटो येथे नुकत्याच झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कपमध्ये भारतीय शॉटगन नेमबाज नीरू दांडा हिने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 20 पाहूया. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक होते? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याचे. प्रश्न 21, तुमच्यासाठी बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिसच्या 7व्या हंगामाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.